राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सतेज पाटील यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले। फोटोच्या टीकेवरून राजेश क्षीरसागर यांनी सतेज पाटील यांच्यावरती पलटवार केलाय। त्याचबरोबर एमआयएम आणि सुषमा अंधारेंवरती सुद्धा त्यांनी हल्लाबोल केलाय। एमआयएम कोल्हापुरात आल्यास फोडून काढू असा इशारा सुद्धा राजेश क्षीरसागर यांनी दिलाय। माझी सतेज पाटलांना या ठिकाणी विनंती आहे, राजकारणाला मर्यादा असावी। जर चुकीच्या पद्धतीने काय होत असेल तर आपण जसं बोलता तसं दुसऱ्याकडे आपल्याबद्दल काहीतरी असेल आणि अशा पद्धतीने जर घाणेरडं राजकारण तुम्हाला करायचं असेल तर ही कोल्हापुरातली जनता कधीही माफ करणार नाही आणि म्हणून अशा पद्धतीचं राजकारण या कोल्हापूर जिल्ह्यात होणार नाही असं मला वाटतं। सुषमा अंधारे ही एक फालतूबाई आहे, पेडबाई। काहीतरी भाषण शैली आहे म्हणून काहीतरी बोलायचं, काही टीका करायच्या। काय गॅरंटी घोटाळा तुम्हाला माहित आहे सगळ्यांना ना, आपल्या सगळ्यांनाच माहित आहे, मी आपल्याला म्हणत नाही। त्या बाईंना जाऊन सांगा की एकच मी उदाहरण देतो की मोदी आज देशाला महासत्ता बनण्याचं स्वप्न पाहत आहेत आणि ते नुसतं स्वप्न पाहत नाहीत। काँग्रेसनं गरिबी हटाव म्हणत गरिबांना स्वप्न दाखवली, पण मोदीजींनी देशाला महासत्ता बनण्याचं स्वप्न पाहत असताना आज देश आत्मनिर्भर भारत या माध्यमातून सक्षम होत चाललेला आहे। कुठलं एमआयएम, त्याची लायकी काय आहे कोल्हापुरात? या कोल्हापुरात शाखा काढत असताना त्यांना धुपटून इथनं पाठवलेलं आहे, अजूनही येऊन देत, त्यांना आम्ही सोडणार नाही। जातीवादी कट्टर जहालवादी संघटना आहे ती एमआयएम। शिवसेनेनं हिंदुत्ववादी म्हणून काम केलं, पण शिवसेना प्रमुखांचे विचार काय होते की या देशातली प्रत्येक व्यक्ती, ती कुठल्या जाती धर्माची असो, मुस्लिम पण असो, जर देशावर प्रेम करत असेल तर ते आमचे आहे। या एमआयएमचे काय विचार आहेत? एमआयएमचे विचार जहालवादी, सातत्याने हिंदुत्वाच्या विरोधात। आणि जर असं असेल आणि हा पक्ष जर इथं उदयाला पाहत असेल तर इथं हिंदुत्ववादी कमी नाही आहेत, आम्ही ठोकून काढीन आम्ही त्यांना। त्यांनी दाखवावं शाखा वगैरे उघडून, त्यांना पाहतो आम्ही पुढच्या काळामध्ये। जहालवाद्यांना तसंच उत्तर देण्यात येईल।